नाशिकमध्ये गडकरींचा काँग्रेसवर निशाणा. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक लोकसभेसाठी सर्वच राजकीय नेत्यांनी नाशिकमध्ये आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात जात काळारामाचं दर्शन घेत विधिवत पूजा केली. यानंतर त्यांनी नाशिक शहरातील गोदा काठावर असलेल्या गौरी पटांगणावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी 70 वर्षात काँग्रेस देशासमोरचे प्रश्न सोडवू शकलं नाही असं सांगत काँग्रेसवर निशाणा साधलाय. विचारधारा देखील देशासमोरचे प्रश्न सोडवू शकले नाही. जे 60 वर्षामध्ये काँग्रेस करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारने करून दाखवलं. जे तुमच्या समोर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आज एअरपोर्ट 100 एअरपोर्ट तुम्ही पोर्टमध्ये जा. मी पोर्टचा मंत्री होतो. केवळ 800 कोटी रुपयाचं बजेट होतं आणि मी सागरमाला नावाची 16 लाख कोटी रुपयाची योजना पूर्ण केली. नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात आणखी ताकद वाढवली असल्याचं बोललं जातं. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते प्रचारात आघाडीवर आहेत. त्यातच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दिंडोरी लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीचे उमेदवार गोडसे आणि पवार यांची ताकद वाढली. नाशिक दिंडोरी लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात असल्याने या दोनही मतदारसंघांवर प्रत्येक राजकीय पक्षांचं विशेष लक्ष आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.